घनसोली में गर्भवती महिला सोनम डोंगरे की मौत का मामला अब राजनीतिक रंग पकड़ता जा रहा है। पीड़ित परिवार से मिलने पहुंचे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार के विधायक रोहित काल अमलेभाऊ आमच्याकडे होते, आमचे पदाधिकारी सगळे आपल्यावर होते। म्हणजे ती घटना जी घडली एकतर आश्चर्यजनक आहे, 8व्या महिन्यात झाली आणि दुर्दैवी घटना आहे। आम्हाला असं कळतं की कुठलं तरी इंजेक्शन दिलं, इंजेक्शन देत असताना तिथं कोण होतं आपल्याकडे, पण मला बाहेर ठेवलेलं आतमध्ये घेतले होते म्हणजे असं फ्रीज मधनं काढलेलं इंजेक्शन होतं ते आम्हाला बाहेर काढतात, आतमध्ये ठेवत नाही। काय काय कसं कसं घडलं तुम्ही तिथे बाहेर तुम्हाला। रोहित पवार ने प्रशासन की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल उठाए और पूरे मामले की निष्पक्ष जांच की मांग की। रोहित पवार ने आरोप लगाया कि पीड़ित परिवार को अस्पताल में घंटों तक स्पष्ट जानकारी नहीं दी गई। उन्होंने कहा कि 1.5 साल पुराने खरात प्रकरण की जांच रिपोर्ट भी आज तक सामने नहीं आई है। ऐसे में इस मामले में भी केवल जांच की घोषणा नहीं बल्कि दोषियों के खिलाफ ठोस कार्रवाई होनी चाहिए। उन्होंने नवी मुंबई महानगर पालिका से पीड़ित परिवारों को 10-10 लाख रुपए की आर्थिक सहायता देने की मांग की है और कहा कि यदि सोमवार तक इसकी लिखित घोषणा नहीं हुई तो उनकी पार्टी आंदोलन का रास्ता अपनाएगी। अब सुनिए इस पूरे मामले पर विधायक रोहित पवार ने क्या कहा। सोनम ताईंचा मृत्यू काल संध्याकाळी तिथं झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सामान्य परिवारातली एक महिला, काय स्वप्न होतं, 8 महिन्यांची प्रेग्नेंट असणारी महिला, तिने स्वतःच्या हाताली व पतीच्या प्रयत्नातून आपल्या घरामध्ये बाळाला पाळणा बांधता यावा यासाठी तयारी केली होती आणि सगळी तयारी करून ती महिला फक्त चेकअपसाठी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये तिथं गेली होती। चेकअप झालं, सगळं झालं आणि मग अचानक तिथे असणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला इथं थांबावं लागेल, 2 दिवस तुम्ही ॲडमिट व्हा। ॲडमिट झाल्या आणि दुसऱ्या दिवशी माझ्या अंदाजाने 30 तारखेला सकाळी त्यांना एक इंजेक्शन देण्यात आलं आणि फक्त त्यांनाच दिलं असं नाही, सोनमताई बरोबर अजून एक महिला तिथं प्रेग्नेंट होत्या त्यांनाही दिलं आणि दोघांची प्रकृती अचानक तिथं ढासळायला लागली। त्याच्यात या सोनम डोंगरे ज्या आहेत त्या बेशुद्ध झाल्या आणि ज्या दुसऱ्या पेशंट होत्या त्यांच्या नर्वमध्ये नाही तर बॉडीमध्ये इंजेक्शन जाण्याआधीच कुठेतरी हात झटकला गेला म्हणून ते रक्त सांडलं, त्यामुळे कदाचित ते जे काय इंजेक्शन होतं ते बॉडीमध्ये जाऊ शकलं नाही। 3 तास तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांनी टाइमपास केला, काय चाललंय हे कुठेही पतीला सांगितलं नाही, अंधारात ठेवलं। मग कुठेतरी एका ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन दुसऱ्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन गेलं। तिथं डॉक्टरांनी सांगितलं बरी तब्येत 48 तासामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं होईल, रिकवर होतील आणि 10 मिनिटांमध्ये निरोप आला की त्या गेलेल्या आहेत। म्हणजे काहीतरी चुकलंय आणि ते लपवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या हॉस्पिटलकडनं झालेला आहे। आणि ही घटना घडत असताना ज्या दुसऱ्या पेशंटने ज्यांना इंजेक्शन दिलं गेलं होतं, याच परिवाराने त्यांना विनंती केली की आमच्या बाबतीत असं काहीतरी झालेलं आहे, तुम्ही कृपा करून तुमचं पेशंट हे प्रायव्हेटमध्ये न्या। जे पेशंट प्रायव्हेटमध्ये तिथून नेलं गेलं इंजेक्शन देऊन सुद्धा ते पेशंट आता बरं आहे। आता हा जो डोंगरे परिवार आहे 25 वर्ष या नवी मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारा हा परिवार आता कुठेतरी प्रगती झाली म्हणून एक छोटंसं घर इथं घेतलं, त्यात आता आनंद कुठेतरी होणार की आता नातवंड येणार, मुलगा येणार, मुलगी येणार, जे कोणी असेल आणि मग कुठेतरी आपल्याला एक वेगळी आशा तिथं निर्माण होते आणि त्याच्यातच ही घटना घडली। दुर्दैवी घटना आहे। तुम्हाला माहित असेल 1.5 वर्षापूर्वी खरात प्रकरण असंच एक झालं होतं। एक महिला प्रसूती होत असताना बाळ जगलं पण ती महिला जगू शकली नाही आणि मग तिथं असणाऱ्या महानगरपालिकेच्या कमिशनरांनी एक समिती केली। समिती स्थापन झाली खरी, पण गेलं 1.5 वर्ष अजूनपर्यंत त्या समितीचा रिपोर्ट नाही आला। बाळ 1.5 वर्षाचं झालं पण रिपोर्ट जर येत नसेल तर ते योग्य नाही। आता या परिवाराशी बोलत असताना आर्थिक परिस्थिती आम्ही बघितली, आम्ही कमिशनर साहेबांशी बोललो, त्यांना सांगितलं काही झालं तर कमीत कमी 10 लाखाची मदत तुम्हाला या परिवाराला करावी लागेल। त्यांनी ते मान्य केलं आणि आम्ही सांगितलं 6 तारखेपर्यंत सोमवारी
तुम्ही डिक्लेअर करा, नाही केलं तर आम्हाला तिथं यावं लागेल. मंगेशभाऊ आमले असतील, सर्व त्यांची टीम असेल, हे काल कमिशनर साहेबांसमोर जाऊन लढले, बसले, 3 तास तिथं होते. तिथं गेल्यानंतर सुरुवातीला तर त्यांना सांगण्यात आलं की लंच करता, लंच ब्रेक झाली, आम्हाला वेळ नाही. पण मग आक्रमक झाल्यानंतर लोकांना न्याय देण्यासाठी मग कुठेतरी ऐकण्यात आलं आणि मग यांनी आंदोलन केल्यानंतर तो अधिकारी निलंबित झाला. पण आमचं मत आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला पाहिजे, काय खरं घडलं हे कळलं पाहिजे, CCTV फुटेज हे बघितलं पाहिजे. पण बऱ्याच लोकांशी बोलल्यानंतर सामान्य परिवारातले लोक म्हणतात महानगरपालिकेचं हॉस्पिटल तिथं जाणं म्हणजे हे दुर्दैव आहे, तिथं न गेलेलं परवडलं. कुठेतरी हे कामचोर अधिकारी आहेत, चुकीच्या काही घटना तिथे घडतात म्हणून जे शासकीय हॉस्पिटल आहे त्याच्यावरचा सुद्धा विश्वास हा लोकांचा उडालेला आहे. रोहित पवार ने प्रशासन को सोमवार तक का समय दिया है. आम्ही काय सोडणार आहे का त्यांना? 6 तारखेला आम्ही वेळ देतो, 6 तारखेला तुम्ही जाहीर करा, नाही 7 तारखेनंतर आम्ही येणार आहोत. आता मला खरं तर आश्चर्य असं वाटलं आणि खरं दुःख सुद्धा झालं. इथले प्रतिनिधित्व करणारे जे कोणी असतील, नेते असतील, वेगवेगळे पक्ष असतील, जे आज सत्तेत आहेत, त्यांनी कालच येऊन चौकशी करायला पाहिजे होते. आता आम्ही येणार, डिक्लेअर झालं, मग आज दिवसभर तुम्ही येता आणि त्यांना भेटता, हे करायचं काय कारण आहे? तुम्ही शासनात आहात, तुम्ही महानगरपालिकेमध्ये सत्तेत आहात, तुम्ही या राज्यामध्ये सत्तेत आहात, तर तुम्हाला काही गोष्टी सोप्या असतील, त्यामुळे येऊन मदत करा ना गरिबाची. पण तसं न करता फक्त फोटो काढणं, भेटणं हे योग्य नाही. शासनाचा योग्य असा वापर करून कुठेतरी या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे पूर्वी जी घटना घडली, खरात त्या ज्या महिला होत्या त्यांचा मृत्यू झाला आणि आता ही डोंगरे परिवारातली घटना, या दोघांना या प्रशासनाकडनं आणि महानगरपालिकेकडनं मदत ही झालीच पाहिजे. आणि फक्त खोकली मदत नाही, शाब्दिक मदत नाही, ॲक्च्युली एक पत्र 6 तारखेला या परिवाराला देण्याची आणि खरात परिवाराला देण्याची सुद्धा भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. जर तसं नाही झालं तर 7-8 तारखेला आम्ही येऊन मग आम्ही तिथं महानगरपालिकेमध्ये काय करणार हे त्या कमिशनरांना सुद्धा परवडणार नाही, तिथल्या महापौरांना सुद्धा परवडणार नाही, सत्तेतल्या लोकांना सुद्धा परवडणार. किती पोलीस आणायचे तुम्ही आणा. अब देखना होगा कि महानगरपालिका पीड़ित परिवारों के लिए क्या फैसला लेती है और जांच रिपोर्ट के आधार पर दोषियों पर कब तक कार्रवाई होती है. ब्यूरो रिपोर्ट, FS न्यूज, नवी मुंबई.